प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ शिंदे यांचं बेरजेचं राजकारण या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या बहुमतासह महायुती सरकार सत्तेमध्ये आहे. परंतु जरी महायुती मोठ्या बहुमतासह सत्तेवरती असली तरी सुद्धा या सरकारमध्ये सुद्धा सर्व काही आलबेल नाही किंवा सर्व काही ठीकठाक नाही. कारण सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा संघर्ष या सरकारमध्ये खरतर दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारमधील निर्णय प्रक्रियेमध्ये हे वेळोवेळी पाहायला मिळालेलं आहे. देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे असा एक छुपा राजकीय वर्चस्वाचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतोय. अर्थातच 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केलेली आहे किंवा पक्ष बांधणीसाठी पक्ष बळकटीसाठी एकनाथ शिंदे हे चांगलंच लक्ष घालताना दिसत आहेत. त्यांच्या मदतीला एकनाथ शिंदे यांचे सहकारी म्हणजेच मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री त्याचबरोबर पदाधिकारी ही सुद्धा खरतर पक्ष मजबूतीसाठी मोठे प्रयत्न करताना दिसत आहेत. 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षही खरतर पक्ष बळकटीकरणासाठी कामाला लागलेला आहे. सध्याच्या घडीला महाविकास आघाडी तीन पक्ष म्हणजेच यामध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचा विरोधक म्हणून सत्तेतीलच एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा पक्ष खरतर पुढे येताना दिसतोय. म्हणजेच भारतीय जनता पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना, देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे असा राजकीय संघर्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सध्या छुप्या पद्धतीने का होईना पाहायला मिळतोय. अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वेळोवेळी डावलण्याचं काम खरतर भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे दिसून आलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा ठाणे, नवी मुंबई किंवा इतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक असोत किंवा पंचायत समितीच्या निवडणूक असोत, यामध्ये सत्ता स्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डावलण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून खरतर महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भविष्यातील राजकीय दिशा ओळखून पावले टाकण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून खास करून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागातील मोठमोठ्या नेत्यांना, प्रभावशाली नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेलं आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना शिवसेनेमध्ये सहभागी करून घेतलं. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये राहिलेले भगीरथ भालके यांच्यासारख्या महत्वाच्या नेत्याला सुद्धा खरं त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतलेलं आहे. म्हणजेच एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विदर्भाच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातलेलं आहे. अर्थातच ठाणे, मुंबई, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जरी शिवसेना मजबूत असली तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागामध्ये कुठेतरी शिवसेना ही कमजोर आहे. 2029च्या निवडणुका भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती लढणार आहे अशा पद्धतीची घोषणा खरतर विधानसभा निवडणुकीमध्येच किंवा विधानसभा निवडणुकीच्या काळात जो प्रचार झाला तो त्यानंतर अमित शहा यांनी केलेली आहे.
म्हणजेच 2029 मध्ये भाजप स्वबळावरती विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरं जाईल असं चित्र सध्या तरी निर्माण झालेलं दिसतंय. आणि त्याचाच प्रत्यय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आलेला आहे. कारण बहुसंख्य जिल्हा परिषदेवरती आणि नगरपालिका महानगरपालिकांवरती आपलं वर्चस्व कसं राहील या दृष्टीनं खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली किंवा महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी रणनीती आखली किंवा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते महायुतीतील इतर पक्षातील नेत्यांना खरं तर सत्तेमध्ये म्हणावं असं सहभागी करून घेताना दिसत नाहीत. त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाची वर्चस्वाची भावना म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते हे इतर पक्षांवरती वर्चस्व गाजवण्याचा जो प्रयत्न करत आहेत तोच प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेते हे आपल्या सहकाऱ्यांबाबत करताना दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी जिल्ह्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये नगरपालिकांमध्ये महायुती अंतर्गतच आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना हा संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. एकनाथ शिंदे यांनी शेतकरी कष्टकऱ्यांचे नेते प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना उमेदवारी देऊन एक दमदार लढवय्या नेता आपल्या पक्षामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. बच्चू कडू यांच्या शिवसेनेमध्ये येण्यामुळं बच्चू कडूंना तर फायदा होणारच आहे, परंतु त्याचा फायदा हा शिवसेनेला सुद्धा आगामी काळामध्ये मिळताना दिसेल. दिव्यांग बांधव असतील, त्याचबरोबर शेतकरी असतील, महिला असतील, शेतमजूर असतील, यांचे प्रश्न सातत्याने हाती घेण्याचं काम आणि ते प्रश्न सुटावेत म्हणून सातत्याने आंदोलन करण्याचं काम हे बच्चू कडू यांनी केलेलं आहे. बच्चू कडू हा संघर्ष करणारा नेता आहे. असा नेता आपल्या पक्षाबरोबर असणं त्यामुळे कुठेतरी समाजामधील जो एक वंचित घटक आहे त्या वंचित घटकामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाप्रती सहानुभूती काही प्रमाणात नक्कीच वाढेल आणि त्याचा फायदा आगामी काळातील निवडणुकांमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला होईल हे मात्र नक्की. बच्चू कडू यांच्या येण्यामुळं विदर्भामध्ये विशेष करून पश्चिम विदर्भामध्ये आणि विशेष करून अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राजकीय अडचणी मात्र वाढणार आहेत. अर्थातच बच्चू कडू यांची राजकीय भूमिका भारतीय जनता पक्षाला मान्य होईल का किंवा बच्चू कडू आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जो एक राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय तो संघर्ष इथून पुढच्या काळामध्ये वाढताना दिसून येईल अशा पद्धतीचं चिन्ह सध्या तरी दिसतंय. भारतीय जनता पक्षाची वर्चस्व गाजवण्याची जी भावना आहे त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्ष आपल्या मित्रपक्षांना किंवा मित्रपक्षांचा विश्वास हा गमावताना दिसतोय. ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतले जात आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याकडं असणारं नगरविकास खातं असो अथवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील जे मंत्री आहेत, शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे असणारी खाती आहेत, त्या खात्यासंदर्भात जे निर्णय होतात त्याला कुठंतरी अडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून वेळोवेळी होताना दिसतंय. त्यामुळे कुठंतरी सरकारमध्ये असून सुद्धा देखील कुठंतरी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डावलतोय का अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय किंवा तशी चर्चा ही सर्वसामान्य लोकांमध्ये होताना दिसते. एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा एक
राजकीय वर्चस्वाची एक लढाई किंवा एक राजकीय संघर्ष आपल्याला सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पाहायला मिळतोय. एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचंय. त्यांची ती इच्छा लपून राहिलेली नाही. त्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. एकनाथ शिंदे हे सातत्याने संघर्षाची भूमिका घेऊन किंवा आपला सातत्याने पक्षाचा जनाधार कसा वाढेल, आपल्या प्रती जनतेमध्ये चांगला नॅरेटिव्ह, एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जनतेमध्ये कसा राहील या दिशेने सातत्याने प्रयत्नशील असतात. अर्थातच एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी म्हणून खरं तर गेल्या 5-6 वर्षामध्ये खरं तर पुढे आलेले आहेत. त्यामुळं आगामी काळात अजितदादा पवार यांच्या निधनामुळं कुठंतरी जो एक राजकीय स्पेस महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेष करून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेला आहे, तो राजकीय स्पेस मिळवण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळेच सातारा जिल्हा असो, सांगली जिल्हा असो अथवा कोल्हापूर या जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी चांगलंच लक्ष घातलेलं आहे. आणि विशेष करून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी विशेष असं लक्ष घातलेलं आहे. अर्थातच प्रत्येक पक्षाला आपलं संघटन वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळं आगामी काळात आपला राजकीय स्पेस वाढवण्याच्या दृष्टीनं आपलं राजकीय उपद्रव मूल्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे हे सतत प्रयत्नशील राहतील एवढं मात्र नक्की. अर्थातच भारतीय जनता पक्ष हा राज्यामध्ये आगामी काळात स्वबळावरती वाटचाल करण्याच्या दिशेने निर्णय घेताना दिसतोय आणि त्याचाच प्रत्यय हा खरं तर संघटनेच्या म्हणजे भारतीय जनता पक्ष संघटन वाढीसाठी ज्या पद्धतीचे निर्णय घेतोय किंवा मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीनं सरकार चालवताना निर्णय घेत आहेत, त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा आगामी काळात स्वतंत्र वाटचाल, भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाची वाटचाल स्वतंत्र असावी किंवा स्वबळावरती महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षानं राजकारण करावं याच दिशेने खरं तर भारतीय जनता पक्ष हा जाताना दिसतोय. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची गरज खरंच आगामी काळात भारतीय जनता पक्षाला असेल का? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं करायचं काय असाही प्रश्न खरं तर भारतीय जनता पक्षासमोर नक्कीच पडलेला आहे. एकनाथ शिंदे हे खरं तर कसलेले राजकारणी आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं, मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली. एकनाथ शिंदे हे सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या अनुकूल म्हणजे त्यांच्या अनुकूल असा निर्णय घेतील असं वाटत होतं, परंतु एकनाथ शिंदे यांनी आपला राजकीय चाणाक्षपणा भारतीय जनता पक्षाला दाखवून दिला आणि आपली एक वेगळी प्रतिमा त्यांनी 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये निर्माण केली. एकनाथ शिंदे यांच्या निर्णय प्रक्रियेमुळेच आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमुळं खरं तर महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार सत्तेवरती आलं. अर्थातच मोठ्या बहुमतासह सरकार मात्र सत्तेवरती आलं, पण मुख्यमंत्री पदापासून मात्र एकनाथ शिंदे यांना वंचित राहावं लागलं. भारतीय जनता पक्षानं सत्तेमध्ये म्हणजे मुख्यमंत्री पद मिळवण्याची आलेली संधी डावलली नाही आणि मुख्यमंत्री पद मिळवून कुठेतरी आपल्याच सहकारी पक्षांना सत्तेमध्ये सहभागी करून देखील सत्तेपासून कसं वंचित ठेवता येईल अशा पद्धतीची रणनीती गेल्या 1.5-2 वर्षामध्ये राबवल्याचं पाहायला मिळतंय. अर्थातच एकनाथ शिंदे यांचे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी सलोख्याचे संबंध असले तरी सुद्धा महाराष्ट्रातील राजकारणाचा विचार करता
एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस ही राजकीय वर्चस्वाची लढाई खरं तर सध्या वेळोवेळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळते आणि ही लढाई खरं तर मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रक्रियेत पाहायला मिळते, त्याचबरोबर पक्षवाढीच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते किंवा शह काटशहाचं राजकारण या दोन पक्षामध्ये, या दोन नेत्यांमध्ये खरं तर पाहायला मिळते. त्यामुळं आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर किंवा एकनाथ शिंदे यांच्या समोर भारतीय जनता पक्षाचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं मोठं आव्हान असणार आहे. एकनाथ शिंदे यांना जर आपला राजकीय स्पेस वाढवायचा असेल, महाराष्ट्राच्या राजकारणातील आपलं महत्त्व अबाधित ठेवायचं असेल, तर त्यांना स्वतःचा स्वतःचं मूल्य, राजकीय मूल्य वाढवावं लागेल. त्यासाठी त्यांना बेरजेचं राजकारण करावं लागेल, वेगवेगळ्या समाज घटकांना जोडण्याचं काम करावं लागेल. तरच भारतीय जनता पक्षासमोर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा निभाव लागू शकतो. आणि त्याचाच भाग म्हणून प्रहार संघटनेचे बच्चू कडू असतील, भगीरथ भालके असतील किंवा महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामधील महत्त्वाच्या नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेलं आहे. आणि आपल्याकडे असणाऱ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आपल्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना ताकद देताना दिसत आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं करायचं काय, हा खास प्रश्न भारतीय जनता पक्षासमोर पडलेला आहे. एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेणं भारतीय जनता पक्षाला भारी पडू शकतं. कारण ज्या पद्धतीनं गेल्या 4-5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय ॲक्सेप्टेबिलिटी, ज्याला राजकीय विश्वासार्हता किंवा राजकीय उपलब्धता वाढवलेली आहे आणि जनतेमध्ये आपली स्वतःची एक वेगळी इमेज निर्माण केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हा राजकारणामधील लंबी का घोडा हे त्यांनी खरं तर सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळं आगामी काळात महाविकास आघाडीच्या आव्हानापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आव्हान हे भारतीय जनता पक्षासमोर खरं तर मोठं असणार आहे. आणि विशेष करून एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस किंवा देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे असा राजकीय वर्चस्वाची एक लढाई, संघर्ष आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल, हे मात्र नक्की. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.